जो पाऊस पडतो त्याचे प्रत्येक अपडेट्स घेणार आहोत। सुरुवात करूयात रत्नागिरीतल्या पावसानं। रत्नागिरीत मुसळधार पावसाचा फटका महावितरणला बसलेला आहे। संगमेश्वर तालुक्यातील 196 गावं ही 24 तासांपासून अंधारात आहेत। शास्त्री नदीला पूर आल्यानं निर्माण झाली आहे पूरस्थिती। तांत्रिक अडचण, महावितरणचे युद्ध पातळीवर वीज सुरू करण्याचा प्रयत्न सुरू आहे। परसुरी, संगमेश्वर, सोनगिरी, अंबेड, कुरदुंडा या भागातील बत्ती गुल झाली आहे। त्यामुळे वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी आणखीन काही तास लागणार आहेत। याच गावातून आमचे प्रतिनिधी राकेश गुडेकर आपल्यासोबत आहेत। राकेश, सध्या काय परिस्थिती तिथे पावसाची? दीपाली, गेले 3 दिवस संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस कोसळतो आणि त्याचा फटका जो आहे तो साहजिकच महावितरणला देखील बसलेला आहे। संगमेश्वर तालुक्याला याचा सर्वात मोठा फटका बसलेला आहे, कारण पावसामुळे काही नद्यांना पूर आलेला आहे। त्यामुळे टेक्निकली तांत्रिक अडचण जी आहे ती देखील महावितरणच्या लाईन मध्ये निर्माण झालेली आहे आणि त्यामुळे बहुसंख्य गाव आहेत। संगमेश्वर तालुक्यातील जवळपास 196 गावांमध्ये कालपासून लाईट नाहीये आणि त्याचा मोठा फटका घरातील नागरिकांना असेल किंवा इथल्या व्यावसायिकांना देखील बसताना पाहतोय। आपण सध्या होते संगमेश्वर बाजारपेठेतील एका दुकानामध्ये आहोत आणि या ठिकाणची देखील आपण ही इथली स्थिती पाहतोय, कारण या ठिकाणी देखील कालपासून लाईट नाही, त्यामुळे इथल्या व्यावसायिकांसमोर मोठ्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत। त्याचप्रमाणे लाईट नसल्यामुळे पाणी नाहीये, त्यामुळे नागरिक देखील हैराण झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। त्याचप्रमाणे इतर जी उपकरणं आहेत ती बंद असल्यामुळे त्याचा जरी मोठा फटका नागरिकांना बसताना पाहायला मिळतो। आपल्यासोबत इथले नागरिक देखील आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत। काका, काय नेमकं सांगाल, कशा पद्धतीने इथली परिस्थिती आहे, कारण कालपासून लाईट नाहीये? हो, काल रात्री म्हणजे 15 तास झाले, 15 तास लाईट बंद आहे। आता गणेशोत्सव जवळ येतोय, त्यामुळे आम्हाला पण कामाची खूप घाई आहे आणि गणपतीच्या आधी 2-4 दिवस तरी आम्हाला सगळी कामं पूर्ण करून द्यायची असतात। आता लाईट नसल्यामुळे सगळी कामं आमची ठप्प आहेत, त्यामुळे लवकरात लवकर लाईट चालू होणं महत्वाचं आहे। अशीच परिस्थिती संपूर्ण तालुक्यात किंवा इथल्या घरांमध्ये काय स्थिती आहे? घरांमध्ये पण पाणी नाही, काय नाही, लाईटच नाही म्हटल्यानंतर पाणी पिण्याचे वांदे झाले सगळ्या लोकांचे, त्यामुळे सगळी अडचणी आहेत। निश्चितच आपण जर पाहायला गेलो तर या ठिकाणची जी लाईट व्यवस्था आपण पाहतोय, लाईट नसल्यामुळे नागरिकांना इथल्या मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतोय। इथले व्यावसायिक असतील, त्याचप्रमाणे लाईट नसल्यामुळे पाणी देखील नाहीये, त्यामुळे नागरिकांना देखील मोठा सामना करावा लागतोय। मोबाईल चार्जिंग करता येत नाहीत, विजेची उपकरणं सर्वच बंद असल्यामुळे या ठिकाणी नागरिकांना मोठी अडचण चा सामना करावा लागतोय। दीपाली, निश्चितच त्यामुळे मुसळधार पावसाचा फटका हा खरं तर नागरिकांना बसलेला दिसतोय। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।